नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कौशल तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनल उद्योजक शेतकरीवरती। तर आजचा व्हिडिओ आहे तो कालच्या व्हिडिओशी निगडित आहे। जो तुम्ही काल 2 दिवसापूर्वी जो व्हिडिओ बघितला त्यात आपण एका पुडीचा व्हिडिओ दाखवला होता, एका टॉनिकचा व्हिडिओ दाखवला होता। त्याच्यात आपण VIB 333 या पुडीचा उपयोग केला होता। त्याच्यात जवळजवळ 1 ग्रॅम एवढंच औषध होतं आणि ते आपण फवारलं होतं संपूर्ण बागेवर। आणि मी म्हणलो होतं तुम्हाला त्याचा रिझल्ट लवकरच दाखवणार आहे आणि म्हणावं तसा रिझल्टही त्या पुढीचा आलेला आहे। आता समोर तुम्ही बाग बघू शकताय आणि कळ्या पण बघू शकता आता किती चांगल्या प्रमाणात कळ्या निघलेल्या आहेत। काही एका झाडालाच कळ्या निघाल्यात असं नाही आहे, सगळीकडे कळ्या निघायला आता सुरुवात झालेली आहे। हे बघा, काही ठिकाणी किती चांगली फुलं पण निघलेली आहेत, उत्कृष्ट अशी फुलांचं इथं गुच्छा निघलेला आहे एकदम। काही ठिकाणी अजून कळ्या निघत आहेत, बारीक बारीकच आहेत। हे बघा, प्रत्येक जवळजवळ सगळ्या झाडांना असं झालेलं आहे। तर जवळजवळ त्याचा 4 ते 5 महिन्यांचा बाग झालेला आहे, त्यांना अशा कळ्या निघायला सुरुवात झाली असेल। आणि आपण त्यात ती टॉनिकचाही फवारणी एकदा घेतली होती आणि चांगला रिझल्टही आपल्याला लागलेला आहे त्याचा। तर एवढंच दाखवायचं होतं। हे बघा, एकच झाड नाही काय असं सगळ्याच झाडांना जवळजवळ कळ्या निघायला लागलेल्या आहेत, बारीक बारीक कळ्या आहेत, काही फुललेल्या आहेत। आणि अपवादच एखादं झाड असेल की त्याला कळ्या निघलेल्या नाही आहेत, नाहीतर प्रत्येक ठिकाणी कळ्या निघायलाच लागलेल्या आहेत। तर ऊनही पडलं आहे चांगलं आणि थंडीचं वातावरण तयार झालेलं आहे। तर तुमचाही बाग असा असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा। कळ्या निघायला लागल्या असेल तरीही सांगा, आणि कळ्या जर निघायला लागल्या नसतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला सांगेन काय करायचं आहे ते। आणि आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच होतं। जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि रिझल्टही आवडला असेल त्या पुढीचा किंवा रिझल्टही तुम्हाला पाहिजे तसा वाटला असेल तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका। आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।